तर बघणाऱ्यांना बघू शकता 20 दिवसांपूर्वी आपण 4 धाम यात्रेसाठी ट्रिप प्लॅन केली होती. तर तो दिवस आलेला आहे, उद्याच जायचं आहे आपल्याला. तर चेहऱ्यावर थोडी निराशा दिसते. याचं कारण काय आहे तर आपल्यासोबत जो पार्टनर आहे त्याच्या साईडनं जरा तळ्यात मळ्यात वाटते नाही का. त्याला आले डोळे, त्याला पण त्रास होत असेल बिचारायला. पण गांडूच आहे मित्र तो माझा. गांडू का वाटतोय तर डोळे येणं म्हणजे लय मोठी गोष्ट नाही, पण त्याला फर्स्ट टाईम आल्यामुळं त्याला वाटत असेल जरा ॲलर्जी वगैरे झाली का मला. आणि त्यानं ह्या 7 दिवसात 4 डॉक्टर बदललेत. 4 डॉक्टरांकडून सल्ला घेतला आहे त्यांना. आणि उद्या आम्हाला फ्लाईट आहे रात्री 12 वाजता. आणि उद्या सकाळी आम्ही अकलूजला त्याला दवाखान्यात घेऊन चाललो आहे. तर आशा करतो आहे सोबतच असावा पार्टनर आणि तुम्ही लोक पण. आणि जरी तो नसला तरी मी जाणंच आहे आणि तुम्ही माझ्यासोबत असणंच आहे. तर एकटा टूर करायला आपण सक्षम आहे. तर ओके, तर आपण बॅग पॅक करायला घेतली. ह्या 2 बॅग्समध्ये आपल्याला हे सगळं सामान भरायचं आहे. तर महत्त्वाचं पहिल्यांदा आपण बघूया टूरसाठी आपल्याला काय काय लागणार आहे. तर गोळ्या का घ्यायच्यात आपल्याला तर प्रिकॉशन गरजेचं आहे. का बरं तिथं झोपून किंवा बेड रेस्ट करून आपल्याला दिवस काढायचे नाहीत. त्यासाठी आपल्याला गोळ्याच खाव्या लागतील काय झालं तर. आणि ह्याला कपूर गोळी म्हणतात नाही का. हे रुमालमध्ये टाकायचे कॅप्सूल आणि ह्याचा वास घ्यायचा ट्रेकिंग करताना, जेणेकरून आपल्याला ट्रेकिंग करताना श्वासाचा वगैरे त्रास होणार नाही. आणि ही महत्त्वाचं आहे इलेक्ट्रॉल पावडर. बाहेरचं खाणारच नाही आपण. जरी काय चुकून काय झालं जुलाबासाठी पण गोळी घेतली आपण. ही गॉगल्स तर तुम्हाला माहिती आहे मला किती नाद आहे, त्यामुळे गॉगल्स घेऊन टाकले. घड्याळ वगैरे. तर कपड्यांचे आपण 3-4 जोड घेतलेत. ट्रॅक पॅन्ट्स आणि टी शर्ट वगैरे भरपूर घेतलेत आपण. हे रेनकोट वगैरे आहे. बॅगला पण रेनकोट आहे. गोप्रोचं चार्जर, आयफोनचं चार्जर आणि रुमाल वगैरे. थंडीसाठी आपण हँड ग्लोव्स पण घेतलेत. 4-4 जोडे घेतलेत. 2 माझ्यासाठी, 2 विराजसाठी. आणि आपल्या लॉगिंगसाठी आपण गोप्रो पण अवेलेबल केला आहे. हेल्मेटला म्हणजे स्टिकी माउंट घेतला ना, हे लावायचं आहे गोप्रोसाठी. आणि USB आणि OTG घेतला आहे आपण जर डाटा जास्त झाला तर. गोप्रो माउंट आहे हा. ह्याला मोबाईल पण जॉईन करू शकतो आहे आणि गोप्रो पण जॉईन करू शकतो आहे. तर आता जास्त टाईम न घालवता पॅकिंग करूया आपण. आणि उद्या सकाळी लवकर उठून त्याला दवाखान्यात घेऊन जाऊया. तर भेटू उद्या सकाळी. चला आता बाय बाय, टाटा, गुड नाईट. तर सुप्रभात बघणाऱ्यांनो, विराज यायला लागला आहे आता मला पिक करायला. जाऊया. त्यानं आता बॅग पण पॅक केली का नाही माहीत नाही मला. जास्त बोलणं झालंच नाही त्याबरोबर. तर बघणाऱ्यांनो बघा, चाललोय अकलूजला अनुपमा डॉक्टरकडे. डोळा आलेत बघू शकता याला. ट्रॅव्हलिंग करू शकतात नाही. हो, बाहेर चाललेलो होतो मी केदारनाथला. चालतं की केदारनाथला. कधी तारखे जाणार आहे? आजच चाललोय. आजच आज कधीची फ्लाईट आहे? रात्री. व्हायला पाहिजे नीट, पण जरा नाही. पण आता ऑलरेडी बुकिंग आहे. तसं गॉगल घालून जा. तर केदारनाथ थंडी आहे, पण मोठा गॉगल पण ट्रान्सपरंट गॉगल मिळतो बघ, तो घालते त्याला. म्हणजे लासिकचा गॉगल घालते. तुम्ही गेस करू शकताय विराजचा अंतिम निर्णय काय आहे ती. तरी पण विराजला प्रिकॉशन घेणं गरजेचं होतं. म्हणून विराजनं निर्णय घेतला की काय 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 नाकारलं. काय शब्द काय वापरू मी परत तू अजून डिलीट करायला होतो. तर विराजने कॅन्सल केले. तर विराज मला सोडायला आलाय पुणे एअरपोर्टवर. तर भेटू पुणे एअरपोर्टवर. तर चला तर बाय बाय, टाटा. तर मेगडीमध्ये जातो आपण मिल करायला. आणि अर्धा लिटरची वॉटर बॉटल फक्त 70 रुपयाला आहे इथं. तर एक मैत्रीण आहे माझी रील स्टार, तिला भेटायला आलो आहे मी. बघू शकताय बर्गर, फ्रेंच फ्राईज आणि फॅन्टा कोक ऑर्डर केली होती आपण. तर मी एन्जॉय करूया. ओके, आणि भेटू एअरपोर्टवर. ठीक आहे.
तर 1 किलोमीटर चालत आलो आहे, 2 व्हीलर आणलेली त्यामुळं. तर सोबत बाबाची काठी घेतली, बघत अलाउड होते का बाबाची काठी. ओके. तर बघणाऱ्यांना बघू शकता, मामाला मुलगा आहे हा, सोडायला आला आहे. 20 किलोमीटर 2 व्हीलरवर सोडायला आला आहे मला, आणि 1 किलोमीटर गाडी लावून चालत आले नाही का. तर भैया सॉरी फॉर त्रास, धन्यवाद. कोण सोबत नसलं तर काय झालं, आजोबा सोबत आहेत माझ्या. आता आजोबांची काठी सोबत आहे, तर आधार झाला मला. सगळे म्हणत होते अलाउड नाही, अलाउड नाही, अलाउड नाही, पण काठी अवेलेबल अलाउड झाली. काठी घेऊन चालतोय, असं वाटतंय की बाबा सोबत आहे. सांगलीचा मानवा भेटला. तर बघणाऱ्यांना बघू शकता, दिल्लीत आलोय आपण. 3 वाजता पोचलो इथे. आता 3:50 झालीत. लगेज वगैरे घेतलं आपण आणि पुढचं नियोजन केलं नाही का हरिद्वारपर्यंतचं. 4 वाजलेत आणि 7:30ला बस आहे. आणि इथनं अजून मला 34 किलोमीटर जायचं आहे काश्मीर गेटजवळ. तर तिथनं हरिद्वारला बस आहे. तर प्रवास चालू झाला आहे आपला. आता दिल्ली एअरपोर्टच्या बाहेर पडतोय आपण आता. तर बघणाऱ्यांना बघू शकताय, जेवायला गाडी थांबली. आपण मिठाई लागली नाही क्रॅकर, लिमका पण घेतला सोबत, कारण आपल्याला काहीच खावा नाही. आणि पहिल्यांदा आपण ट्रॅव्हल बुक केली होती, ती ट्रॅव्हल कॅन्सल झाली, म्हणून आपण सरकारी गाडीनं आलो आहे. बघू शकताय बघा, ह्या गाडीनं. गाडी बेस्ट आहे, सरकारी एसटी सारखी गाडी आहे. तर ओके, जाऊया. तर बघणाऱ्यांना बघू शकता, देवभूमी उत्तराखंडमध्ये आलेलो आहे आपण आता हरिद्वारमध्ये. हरिद्वारची माहिती घेतली मी थोडी. तर हरिद्वार म्हणजे हरीचं द्वार, देवाचं दार. ज्या 4 ठिकाणी 12 वर्षातनं कुंभमेळा भरते, त्यातलं एक ठिकाण आहे हरिद्वार. तर माहिती दिली तेवढी कमी आहे नाही का, तरी पण मी प्रयत्न करतो. पाठीमागं बघू शकताय गंगा नदी वाहते आणि इथं गंगेची आरती असते संध्याकाळी. तर मी संध्याकाळची आरती मिस केली. इथं स्नान करते, त्याला म्हणते हरकी पोडी. मला पण स्नान करायचं होतं हरकी पोडीमध्ये, पण जमलं नाही मग अशी मला. तर जाऊया आपण आता, डोक्यावरनं पाणी वगैरे घेऊया, हातपाय धुऊया आणि काय केले असलेले पाप गंगेला मिळवूया. तर मन प्रसन्न झालं माझं इथं येऊन. आणि मस्त आहे, बघू शकता तुम्ही. हा व्लॉग तर ठीक आहे, जाऊया आपण आता. आणि माघारी जाऊन पण मला उद्यासाठी टूर वगैरे बुक करायचं आहे. तर बघूया काय होतंय. ओके. तर चेहऱ्यावर अजून निखार आला त्या चिमुकलीनं टिळक लावल्यामुळं. तर बघू शकता हे लक्ष्मीनारायणचं मंदिर. तर कॅमेरा अलाउड असेल नसेल तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण दर्शन घ्या. तर बघणाऱ्यांना बघू शकता, 4 धाम टूरसाठी आपण ट्रॅव्हलर बुक केले. इथनं 3,700 घेतलेत आपल्याकडं बाबांनी. बाबाजी ठीक आहे, रिसिप्ट घेऊया. आणि उद्या सकाळी 7 वाजता बाबा किधर आना है? हाँ ठीक, ओके. अनुज कुमार मिलेंगे ये. हाँ
इस अनुज कुमार, इनका मोबाइल नंबर है, ठीक है। हाँ अगर नहीं मिलेगी तो इनको कॉल करना, वैसे वहीं मिल जाएंगे पार्किंग के अंदर ही। हाँ ठीक है, ये स्लिप दिखाइए, एक सीट आपको ये टेम्पो ट्रैवलर मिल जाएगा। ओके धन्यवाद सर। थँक यू। तर अखेरकार आपण ट्रॅव्हलर बुक केले, 3700 रुपये घेतले त्यांनी आणि पूर्ण 4 धाम टूर असणार आहे 9 दिवस। 9 दिवसात माघारी येणार नाही मी बद्रीनाथमधनं, तिथनं मी पुढं फिरणार आहे कारण 15व्या दिवशी माझा रिटर्न तिकीट आहे दिल्ली टू पुणे। तर मला 3 दिवस अजून फिरायचा चान्स आहे, तर बघू मग काय होते। विशेष म्हणजे दिल्लीतनं हरिद्वारपर्यंत आणि आतापर्यंत किती खर्च झाला आहे सांगतो तुम्हाला। तर दिल्ली एअरपोर्टवर उतरल्यावर आपण हरिद्वारला ट्रॅव्हल बुक केली होती, त्यामुळे तिथं फसलो मी, म्हणजे 700 रुपये वाया गेले तिथं। दिल्ली एअरपोर्टवरनं काश्मीरी गेट बस स्टेशन आहे न्यू दिल्लीत, तर तिथंपर्यंत मला जाण्यासाठी 150 रुपये खर्च आला। सरकारी बस होती पण एकदम टॉपची बस होती, काय कचरा नव्हता, घाण नव्हती, काय नव्हती, एक नंबर माझा प्रवास झाला। तिथं 380 रुपयाचं तिकीट काढलं आणि हरिद्वारला आलो। हरिद्वारमधनं रूम रेंट केली, मला सिंगल बेड असल्यामुळं 400 रुपये घेतले। त्यानंतर फ्रेश व्हायला गेल्यानंतर आठवलं की बॉडी वॉश फेस वॉश विसरले म्हणून, तर मेडिकलला अराऊंड माझं 175 रुपये गेलं। त्यानंतर फ्रेश झाल्यानंतर जेवायला गेलो, पहिल्यांदा भूक लागलेली, सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, त्याचं काय खाल्ल्या पिल्ल्याला खर्च मी सांगत नाही, तरी पण आता ब्लॉगर आहे म्हणून सांगणं भाग पडते। तिथं छोले भटुरे आणि मिक्स व्हेज पराठा खाल्ला, तिथं माझे 160 रुपये गेले। टोटल खर्च आपला 2100 रुपये झाला आहे ट्रॅव्हलिंगचा वगैरे धरून सगळा मिळून, आणि 3700 आपण उद्याचं 4 धाम टूर बुक केले, त्याचं 3700 रुपये झाले आणि टोटल आपला खर्च 5740 रुपये झाला आहे आजचा। आणि आता फोनपेला किती रुपये राहिले बघूया। तर 8094 रुपये राहिले फक्त। आशा करतोय होईल सगळं ह्यात, त्रास तर वाटत नाही घरच्यांना, पण एक गोष्ट सांगू वाटते की घरच्यांच्या जेवावर किंवा आईबापाच्या जेवावर व्यसन करण्यापेक्षा आईबापाच्या जेवावर फिरा, चांगलं चुंगलं खावा, चांगलं राहावा, हीच आजचा विचार होता बघा माझ्याकडं। तर चला आता बाय बाय, टाटा। उद्या जायचं आहे मला सकाळी 7 वाजता, उद्या सकाळी 7ला ट्रॅव्हल आहे, तर मला 6:30ला उठायचं आहे आणि आता 12:56 म्हणजे 1 वाजलेत आता। तर चला आता बाय बाय, टाटा, भेटू उद्या ट्रॅव्हलरमध्ये। ओके।